एक व्यक्ती असतो मेहनत मजुरी करत असायचा आणि आपल्या मुलीसोबत राहत असायचा। एक दिवस हा व्यक्ती दिवसभर काम करून संध्याकाळी घरी येतो आणि घरी आल्यानंतर दारूच्या ठेक्यावरती जातो। तेथे दारू वगैरे पितो आणि रात्री जसा घरी येतो, घरी आल्यानंतर तो बघतो त्याच्या मुलीने त्याच्यासाठी स्वयंपाक बनवून ठेवलेला असतो। तो व्यक्ती जेवण करतो आणि त्यानंतर दारूच्या नशेत आपल्या मुलीच्या अंथरुणात जाऊन झोपून घेतो आणि त्यानंतर मध्यरात्री हा व्यक्ती आपल्या मुलीसोबत असे काहीतरी करतो जे आपण ऐकाल तर विचार करण्यास मजबूर होऊन जाल की अखेर त्या व्यक्तीने त्या रात्री त्या मुलीसोबत काय केले होते। प्रकरण खूप भयंकर आहे, लाजिरवाणे आहे। नक्की काय घडले होते संपूर्ण कहाणी सांगेल, बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तराखंडमध्ये उधमसिंग नगर नावाचा जिल्हा लागतो। सीतारागंज पोलीस स्टेशन आहे आणि सीतारागंज पोलीस स्टेशन अंतर्गत राहणारी रानू देवी। रानू देवीला 2 मुली, 1 मुलगा होता आणि ती आपल्या पतीसोबत आणि मुलांसोबत अगदी आनंदाने राहत होती। रानू देवीचा जो पती होता मेहनत मजुरी करणारा व्यक्ती होता। मेहनत मजुरी करून जो काही पैसा येईल त्या पैशांतूनच उदरनिर्वाह सुरू होता। तरी देखील यांचं कुटुंब सुखी होतं, शांत कुटुंब होतं, सर्व काही आनंदमय होतं। मात्र देवाला काहीतरी औरच मंजूर होतं। 2010 मध्ये या रानू देवीच्या पतीचं दुःखद निधन होते। तर आता रानू देवी पूर्णपणे एकटी पडते, कारण तिचा जो आधार होता, पती होता, तो या दुनियेला सोडून गेला होता आणि आता तिला तिच्या स्वतःच्या 2 मुलींचा आणि 1 मुलाचा सांभाळ एकटीलाच करावा लागणार होता। आता रानू देवीकडे दुसरा देखील काही पर्याय नव्हता, तर ही रानू देवी स्वतःच आपली मेहनत मजुरी करण्यास सुरुवात करते। मजुरी करण्यासाठी जात असायची, तिथून जे काही पैसा मिळत असायचा त्यामधूनच आपल्या मुलांचं शिक्षण करत असायची, पालन पोषण करत असायची। आता रानू देवी ज्या ठिकाणी मेहनत मजुरी करण्यासाठी जात होती त्या ठिकाणी राजेश नावाचा एक व्यक्ती होता। राजेश आणि रानू देवीची त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ओळख होते। हा राजेश या रानू सोबत जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करत असायचा आणि रानूला देखील ते समजत होते। असंच एक दिवस हा राजेश रानूला बोलतो की माझ्या पत्नीचं निधन झालेलं आहे आणि मी बिना पत्नीचा आहे, एकटाच राहत असतो। तुझ्या देखील पतीचं निधन झालेलं आहे, तर तू माझ्यासोबत लग्न करून घे। तेव्हा ही रानू बोलते की हे बघ, मी लग्न तर केले असते, मात्र माझ्या पतीपासून 3 मुलं आहे, 2 मुली आहे आणि 1 मुलगा आहे। मी तुझ्यासोबत लग्न केलं तर या मुलांकडे कोण बघणार? तर हा राजेश जो असतो हा बोलतो की तू टेन्शन घेऊ नको, तुझे जे काही मुलं मुली आहे हे सर्व मुलं मुली मी माझे समजून घेईल आणि मीच त्यांचा बाप बनेल। आता रानू विचार करते, रानूलाही वाटते की चांगले होईल, मला देखील आधार मिळेल, पती मिळेल आणि माझ्या मुलांना देखील एक बाप मिळेल। त्यामुळे 2010 साली रानूच्या पतीचं निधन झालं होतं आणि 2011 मध्ये रानूने एका मंदिरात जाऊन राजेश सोबत लग्न केलं होतं। आता रानू आपल्या 2 मुलींना आणि 1 मुलाला घेऊन राजेशच्या घरी येऊन राहू लागली होती। दोघे पती पत्नी बनून राहू लागले होते। जो राजेश होता याच्याकडे देखील पैसा कमवण्याचा दुसरा काही मार्ग नव्हता। हा देखील एक मेहनत मजुरी करणाराच व्यक्ती होता, मात्र तो मेहनत मजुरी करत होता। रानू घरीच राहत होती, आपल्या 2 मुलींचा आणि मुलाचा सांभाळ करत होती, सर्व काही ठीकठाक होते। आता असेच वर्षामागून वर्ष जात होते। 2011, 12, 13, 2018 सुरू झाले होते। तर या रानू देवीची जी मोठी मुलगी होती, राजेश आणि रानू देवी या मुलीचं लग्न करून देण्याचं ठरवतात। राजेश जो असतो त्या मुलीसाठी चांगलं स्थळ शोधू लागतो, त्याला स्थळ मिळते आणि 2018 मध्ये हे दोघे त्यांच्या त्या मोठ्या मुलीचं लग्न करून देतात आणि त्यानंतर असंच 1 वर्ष जातं। 2019 सुरू होते। आता सर्व काही रानू देवीच्या आयुष्यात ठीकठाक झाले होते। तिच्या मुलांना बाप मिळाला होता, पालन पोषण होत होते, तिच्या मोठ्या मुलीचं लग्न देखील झालं होतं। मात्र देवाला काहीतरी औरच मंजूर होतं। 2019 मध्ये रानू देवीची तब्येत अचानक खराब झाली। तिला राजेश सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला, कारण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची तर त्याची लायकी नव्हती, म्हणजे त्याची कुवत नव्हती, तेवढा पैसा नव्हता। सरकारी हॉस्पिटलमध्ये 2019 मध्ये रानू देवीचे दुःखद निधन झाले। आता मात्र राजेश हा पूर्णपणे एकटा पडला। राजेशने रानू देवीच्या मोठ्या मुलीचं तर लग्न करून दिलं होतं, मात्र आता रानू देवीचे 2 मुलं होते, 1 मुलगा आणि 1 मुलगी। आता हा राजेश त्या 2 मुलांसोबत आपल्या घरी व्यवस्थित राहत होता। आपले काम त्याने पुन्हा सुरू केले होते। मेहनत मजुरी करण्यासाठी तो जात येत होता। त्याला मोठ्या मुलीचं तर टेन्शन नव्हतं, तिचं लग्न त्याने करून दिलं होतं। मात्र हा राजेश आता विचार करतो
की हा जो मुलगा आहे शिक्षणात चांगला हुशार आहे, तर याला आपण एखाद्या हॉस्टेलमध्ये टाकून देऊया, जेणेकरून याचं आपल्याला टेन्शन राहणार नाही. आणि हॉस्टेल असतं ते पण एक सरकारी स्कीममधील हॉस्टेल असतं. त्या हॉस्टेलमध्ये त्या मुलाला तो शिक्षणासाठी पाठवून देतो. आणि त्यानंतर आता राजेश आणि ती रानूदेवीची एक 2 नंबरची मुलगी हे दोघेच घरी राहतात. आता राजेशसोबत जी मुलगी घरी राहत होती त्या मुलीचं नाव होतं पिंकी. पिंकी 16-17 वर्षांची मुलगी होती. मात्र तिने सर्व काही स्वयंपाक वगैरे शिकलेली होती. ती सर्व स्वयंपाक वगैरे बनवत असायची आपल्या वडिलांसाठी देखील. आणि राजेश देखील तिथे जेवण वगैरे करायचा आणि आपल्या कामावरती निघून जात असायचा. पिंकी ही घरी एकटीच राहत असायची. सर्व काही ठीकठाक होते. मात्र हा राजेश जो होता याच्या आयुष्यामध्ये खूप उतार चढाव याने पाहिले होते. याची अगोदर एक पत्नी गेली होती, नंतर दुसरी पत्नी रानूदेवी देखील गेली होती. त्यामुळे राजेश आता थोडीफार दारू पिऊ लागला होता. आणि असंच एक दिवस मेहनत मजुरी करण्यासाठी गेलेला असताना त्याचं पेमेंट वगैरे त्याला मिळालं. आणि पेमेंट मिळाल्यानंतर तो दारूच्या ठेक्यावरती जाऊन बसला. तेथे भरपूर सारी त्याने दारू प्यायली. लगभग रात्रीचे 10-11 वाजले होते. 10-11 वाजेच्या दरम्यान तो आपल्या घरी येतो. तर बघतो तर त्याच्यासाठी त्याच्या मुलीने जेवण बनवून एका भांड्यामध्ये ठेवून दिलेलं होतं. आणि त्याची मुलगी जी पिंकी होती ही झोपलेली होती. आता राजेश दारूच्या नशेमध्ये असतो. तो जेवण वगैरे करतो आणि त्यानंतर तो आपल्या बेडवरती न जाता त्या मुलीच्या अंथरुणावरतीच तेथे जाऊन झोपतो. आणि थोड्या वेळानंतर दारूच्या नशेमध्ये हा राजेश त्या मुलीच्या अंगावरती पाय टाकू लागतो. आता त्या मुलीला जाग येते. मुलगी विचारते की तुम्ही हे काय करत आहात आणि तुम्ही येथे का झोपले? तर राजेश बोलतो की शांत पडून राहा, या ठिकाणी आपल्याला बघणारं कोणी नाहीये, मला जे करायचं आहे ते करू दे. आता मुलगी जवान होती, 16-17 वर्षांची होती. तिला समजत होतं योग्य काय असतं, अयोग्य काय असतं. मुलगी नकार देत होती. मात्र हा जो राजेश होता दारूच्या नशेत तिचे कपडे वगैरे उतरवण्यास सुरुवात करतो. आणि एवढं करून झाल्यानंतर आता मुलगीला कळून चुकते की हा माझ्यासोबत काय करेल. तर मुलगी आता त्याचा प्रतिकार करू लागते, विरोध करू लागते. ती बोलत असते की मी ओरडेल, सर्वांना सांगेल. तर हा राजेश जो असतो हा आपला मोबाईल काढतो आणि मोबाईलमध्ये एक व्हिडिओ लावून देतो. तो व्हिडिओ त्या मुलीला दाखवतो, पिंकीला. आणि पिंकी तो व्हिडिओ बघून त्या ठिकाणी बिलकुल शांत होते. ती काही बोलू शकत नव्हती, कारण त्या व्हिडिओमध्ये स्वतः पिंकीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ, पूर्ण नग्न अवस्थेत असलेला व्हिडिओ या राजेशने शूट करून ठेवलेला होता. राजेश ज्याचं वय 45 वर्ष होतं आणि या पिंकीचा तो सावत्र बाप होता. आता पिंकी जेव्हा आपलाच व्हिडिओ बघते तेव्हा तो राजेश क्रूर हास्य करतो आणि बोलतो, जर मी जे करतो ते जर तू मला करू दिलं नाही तर मात्र हा व्हिडिओ संपूर्ण जगभर व्हायरल होईल. मग तुला कुठेच तोंड दाखवण्याच्या तू लायकीची राहणार नाही. आता पिंकी त्या ठिकाणी बेबस होती, शांत होती. ती काही बोलू शकत नव्हती, काही करू शकत नव्हती, कोणाला काही म्हणू शकत नव्हती. कारण जो व्यक्ती तिच्यासोबत अन्याय करत होता तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, तर तिचाच पालन करता तिच्या आईचा पती म्हणजे तिचा सावत्र बाप होता. आता यानंतर हा राजेश आपल्या मनमर्जीने पिंकीसोबत नको ते कृत्य करण्यास सुरुवात करतो. पिंकी फक्त शांत पडून होती. आता राजेश दिवसभर मेहनत मजुरी करण्यासाठी जात असायचा आणि जेव्हा त्याला इच्छा व्हायची तेव्हा अगदी पत्नीप्रमाणे त्या पिंकीसोबत हे कृत्य तो करू लागला होता. पिंकी त्या ठिकाणी काही बोलू शकत नव्हती. अगोदर तर पिंकीने त्याला बोलली होती की मी माझ्या दीदीला सांगेल, मोठ्या बहिणीला सांगेल, माझ्या मैत्रिणीला सांगेल, गाववाल्यांना सांगेल. मात्र राजेश तो व्हिडिओ दाखवून तिला शांत करत असायचा. आता पिंकीला समजत नव्हते नक्की करावं तर करावं काय, कारण इथे कुंपणच शेत खात आहे. सांगावं तर सांगावं कोणाला. पिंकी पण त्यावेळी नादान होती, नासमज होती. तिला सुचत नव्हते नक्की काय केले पाहिजे. आता अशीच वेळ निघत होती. पिंकी सर्व काही सहन करत होती. तिला सहन केल्याशिवाय पर्याय नव्हता. जेव्हा पिंकीचा बाप राजेश कामावरती निघून जात असायचा तेव्हा ही आपल्या मैत्रिणींना तर भेटायची. मात्र पिंकी विचार करायची, जर मैत्रिणींना सांगावं तर लोक हे आपल्यालाच नावे ठेवणार आहे, कारण तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाही तर तिचाच एक बाप आहे. असंच एक दिवस ही पिंकी आपल्या मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी नदी तीरावरती गेलेली असते. थोडंसं फिरत असते तर त्या ठिकाणी पिलीभीतचा राहणारा एक मुलगा त्या गावात आलेला असतो आणि तो देखील फिरत असतो. त्या मुलाचं त्या ठिकाणी नातेवाईक होते. तर तो मुलगा पिंकीकडे बघतो. पिंकीकडे बघून स्माईल देऊ लागतो. त्या मुलाला पिंकी खूप पसंत पडते आणि त्यानंतर थोडे दिवस 2-4 दिवस असं स्माईल दिल्यानंतर तो मुलगा पिंकीला आपला मोबाईल नंबर देतो. तिचा मोबाईल नंबर घेतो आणि पिंकी देखील त्याला आपला मोबाईल नंबर देते. दोघेही कॉलवरती बोलू लागतात, मेसेजिंगवरती बोलू लागतात. आणि काही दिवसानंतर तो पिलीभीतला राहणारा मुलगा पिंकीला बोलतो की मला तुझ्यासोबत मैत्री करायची आहे. तर ही पिंकी बोलते की मैत्री नाही, तू जर माझ्यासोबत लग्न करू शकत असेल तर लग्न कर,
मला फक्त मैत्री करायची नाही तर मला लग्न करण्याची इच्छा आहे. आता तो मुलगा सहज तयार होतो आणि तिला बोलतो ठीक आहे, आपण लगेच लग्न करून घेऊया. आणि त्यानंतर ठरलेल्या प्लॅननुसार पिंकी त्या घरातून निघते. दोघेही एका ठिकाणी मंदिरात जाऊन लग्न करून घेतात आणि त्यानंतर ही पिंकी त्या मुलासोबत तिच्या सासरी पिलीभीतला जाऊन राहू लागते. आता पिंकीने आपल्या जीवनसाथीसोबत लग्न केले होते आणि यानंतर पिंकीने एक मोकळा श्वास टाकला होता, कारण ती तिच्याच घरात गुदमरल्यासारखं तिला फील होत होतं. आता ती तिच्या बापाच्या तावडीतून पूर्णपणे सुटली होती. मात्र इकडे तिने आपल्या पतीला याबद्दल काही सांगितलं नव्हतं, आपली आपबीती सांगितली नव्हती, कारण ती सांगेल पण कोणत्या तोंडाने. तिला वाटत होते जर की माझ्यासोबत जे काही घडलं हे याला सांगितलं तर हा देखील मला सोडून देऊ शकतो, पुढे चालून काही होऊ शकतं. मग त्यामुळे जे काही झालं ते मी असंच मनात ठेवेल, पतीला काही सांगणार नाही. आणि ती पतीला काही सांगत नाही. 2021 मध्ये पिंकीचं आणि त्या मुलाचं लग्न झालं होतं. सर्व काही ठीकठाक होतं. पिंकीचा जो बाप होता राजेश, तो तिकडेच दारू पित असायचा, तिकडेच मेहनत मजुरी करत असायचा. पिंकीला आता त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. इकडे पिंकी इकडे आपल्या पतीसोबत खुश होती. असेच दिवस जात होते. हळूहळू पिंकीला आपल्या पतीपासून एक मुलगा झाला, नंतर एक मुलगी झाली. त्यांचा संसार अगदी व्यवस्थित सुरळीत सुरू झाला. मात्र देवाला अजूनही काहीतरी औरच मंजूर होते. 11 जानेवारी 2026 रोजी पिंकीचा जो पती असतो तो देखील देवाघरी जातो. पिंकीचा जो पती होता तो दुसरं काही काम करत नव्हता, तर तो देखील मेहनत मजुरीच करत होता. तो देखील एक सर्वसामान्यच व्यक्ती होता. त्याच्याकडे कसलाही जॉब वगैरे नव्हता, ना शेती होती. आता त्याचा देखील मृत्यू झाल्यानंतर मात्र या पिंकीवरती खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता. सेम या पिंकीच्या आईसोबत जसे घडले होते तसेच या पिंकीसोबत घडले होते. मात्र तिच्या आईने जेवढे दुःख सहन केले नव्हते त्यापेक्षा जास्त दुःख या पिंकीने सहन केले होते. आता पिंकी आपल्या नशिबाला दोष देऊन रडत होती. जो बाप होता तो तर हैवान होता आणि जो पती होता तिला जीव लावणारा तो देखील गेला होता. सासर जे आहे हे आता काय कामाचे राहिले, म्हणून ही पिंकी आपल्या नशिबाला दोष देऊन रडत होती. जो पिंकीचा बाप होता राजेश, याला जेव्हा समजलं की पिंकीच्या पतीचं निधन झालेलं आहे तर तो देखील तेथे येऊन पोहोचला होता आणि तो पिंकीला सांत्वना देत होता. पिंकी एका रूममध्ये होती आणि त्या रूममध्येच हा राजेश गेलेला होता. आता पिंकीचे जे सासरचे लोक होते ते विचार करतात की बाप आहे, दोघे बोलत असतील, तर कोणी आतमध्ये काही लक्ष देत नव्हतं. मात्र पिंकीची एक मोठी मुलगी होती, ती समजदार होती. राजेश जो असतो हा आतमध्ये जातो आणि पिंकीला बोलतो की हे बघ, जे झाले ते झाले, आता तू माझ्यासोबत तुझ्या या दोनही मुलांना घे आणि माझ्यासोबत येऊन राहा. आपण दोघे तेथे पती पत्नी बनून राहू, कोणाला काही समजणार नाही, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मात्र पिंकी तिकडे जाण्यासाठी तयार नव्हती. पिंकी त्याला बोलत होती की तुम्ही माझ्याकडे येऊ नका, माझ्यासोबत जे काही झालं ते झालं, मी माझ्या दोनही मुलांना घेऊन येथे सासरीच राहणार आहे, मी तिकडे येणार नाही. त्यानंतर या राजाची हिंमत इतकी वाढते की तो त्या ठिकाणी या पिंकीच्या निजी अंगांना हात देखील लावू लागतो. आणि पिंकीची जी मोठी मुलगी होती ती समजदार होती, ती देखील हे सर्व काही बघत होती. मात्र त्यानंतर पिंकी कसं तरी त्याला दूर ढकलते आणि त्यानंतर हा राजेश आपल्या घरी निघून जातो. एवढं सर्व करून झाल्यानंतर राजेशने पिंकीचा मोबाईल नंबर घेतलेला असतो आणि त्यानंतर हा राजेश पिंकीला बोलत असतो की तुझा तो व्हिडिओ अजूनपर्यंत माझ्या मोबाईलमध्ये आहे, जर तू मी सांगतो तसं वागली नाही तर मात्र तुझा व्हिडिओ मी व्हायरल करून देईल आणि तुला माझ्याकडे यावंच लागेल. हा तिला तिकडून त्रास देत असायचा. त्यामुळे ही पिंकी खूप परेशान झाली होती. एकतर तिचा पती गेल्याचं दुःख वेगळं होतं आणि तिचा बाप हा तिच्याकडून एक वेगळीच डिमांड करत होता. अखेर राजेशचा त्रास देणं हा पिंकीला सहन होत नव्हतं आणि आता पिंकीने एक मोठं पाऊल उचललं होतं. 23 मार्च 2026 रोजी पिंकी या राजेशच्या सततच्या कॉलला कंटाळून, सततच्या मेसेजला परेशान होऊन, त्रासाला कंटाळून सितारगंज पोलीस स्टेशनला जाते आणि सितारगंज पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आपल्यासोबत घडलेली, जेव्हा ती 16-17 वर्षांची होती तेव्हापासून तिच्यासोबत घडत आलेली संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगते. पोलिसांना जेव्हा समजते की या मुलीचा जो बाप आहे तो बापच हिच्यासोबत असा अन्याय करत आहे आणि हिचा अशा पद्धतीने छळ केलेला आहे, हिचे अशा पद्धतीने त्याने लैंगिक शोषण केलेले आहे, तेव्हा पोलीस देखील त्या ठिकाणी हैराण होतात, आपल्या डोक्याला हात लावतात. पिंकीच्या सांगण्यावरून पोलीस FIR दाखल करून घेतात आणि पोलीस टीम राजेशकडे जाऊन राजेशला उचलते, पोलीस स्टेशनला हजर करते. आता पोलिसांचे असे सांगणे आहे की जर राजेश यामध्ये चुकीचा आढळला तर आम्ही त्याला शिक्षा ही नक्कीच भयंकर करणार आहेत. मात्र हे प्रकरण जेव्हा सोशल मीडियावरती व्हायरल होते, लोकांना जेव्हा समजते, तेव्हा लोक देखील विचार करतात की यार हा कसा बाप आहे, सावत्र का होईना मात्र एका बाप
बापाचे कर्तव्य असते की आपल्या मुलांना संरक्षण देणे. हा संरक्षणाच्या ठिकाणी त्या मुलीचे शोषण करत होता. मात्र आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा. अशा बापाला कोणती शिक्षा झाली पाहिजे. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही तर आपणास जागरूक करण्याचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.